कस काय पब्लिक टॅकाटक चकाचक फटका मारा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळचे वाजले 6 आपण आलोय आता टोमॅटोच्या वावरामध्ये. टमाटे लावून आता 5 दिवस झाले. आपल्याला ना रोप सांधायचे. आता जे जे मरी गेले ते झाड रोप ते आपल्याला सांधायचंय. तर चला येऊ सांधून पटापटा. तर ये बा एखादं अर्ध झाड हे असं मरेल राहतं ना, तर मग इथं आपण दुसरं झाड नवीन रोप लावणार आहे. आता आपण इथं एखादं काय राहतं, एखादं रोप खराबच राहतं नाही का सुरुवातीपासूनच, मग ते होतच नाही. तर हे ओल पण आपण सोडलं नव्हतं नाही का ड्रिचिंग करताना. आपण इथं पण ड्रिचिंग करून घेतली होती. आता इकडं नवीन रोप लावून घेऊ एक. तर आपण सकाळी पाणी सोडलं होतं, थोडंसं बाकर आहे बहुत, काय अडचण नाही. लावून घेऊ व्यवस्थित. घेतलं लावून इथं आता रोप. चला आता बघू अजून कुठं कुठं लागत आहे. तरी आपली एवढी मर झाली नाही त्या हिशोबानं, एकदम कमी मर व्हायली. हे असं कुचित झाडं जळेल राहते नाही का, काही काही लावतानीच मॉडेल राहते, अशी गडबड राहते. सरासरी सगळे चांगलेच जवळजवळ नाही काही अडचण नाही. आपण ना माईक खरेदी केली होती. आपले जे व्हिडिओची क्वालिटी इम्प्रूव्हमेंट तर केलीच आपण सेल्फी स्टिकमुळे थोडीशी. जे ऑडिओ क्वालिटी जे आपण बाहेर जातो, जे हवात गेल्यावरती जे वाऱ्याचा प्रॉब्लेम होतो आपल्याला बाहेर ना, त्याच्यासाठी आपण ना माईक खरेदी केले. हे माईक खरेदी केले आपण. तुम्हाला दाखवतो माईक कसे, फोनला पण जोडून दाखवतो तुम्हाला आवाजाची क्वालिटी कशी ती कशी नाही. आवाज कसा येतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवतो नाही की. तर हे असं बॉक्स आहे, 8 वायरलेस मायक्रोफोन म्हणून असं नाव आहे यांचं. स्वस्त आहे, काय अडचण नाही. आपलं काही नवीन मापन केले मागायच्या ह्याच्यात नाही पडलो, पण मग आवाजाची क्वालिटी एक चांगली व्हावा म्हणून आपण जे बाहेर गेल्यावरती जास्त अडचण येते. ज्यावेळेस आपण घरी असतो, इकडे तिकडे असतो, त्यावेळेस नाही अडचण येते. पण ज्यावेळेस आपण वावरात जातो, कुठं बाहेर गाडीवर जातो, एखाद्या वेळेस कुठं कार्यक्रमात गेलो, त्यावेळेस आवाजाचा भरपूर प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आपण माईक घेतली. तर मध्ये अशी डबी त्याची, अशी डबी निघली मध्ये काळी डबी, ब्लॅक घेतले. 2-3 कलर येते त्याच्यामध्ये. अशी डबी माईकची डबी ना, तर हिला नाही का इथं सी टाईपचं चार्जिंग करण्यासाठी केबल दिली नाही का, काय अडचण नाही. आपले माईक याच्यामध्ये ठेवले का हे बघा ऑटोमॅटिक चार्जिंग होता. तिथे आता 74% बॅटरी. ही जी डबी ना, हिचं सेपरेट स्टोरेज नाही का, हिला सेपरेट बॅटरी दिली त्यांनी स्टोरेजसाठी. हिच्यामध्ये चार्जिंग होऊन मग माईक परत चार्जिंग होऊ शकते नाही का. असं माईक एकदा चार्जिंग केले का 2 तास चालतं एकदम प्रॉपरमध्ये. तुम्हाला आता ओपन करून दाखवतो. हे असे 3 आहे त्याच्यात. 2 माईक आहे आणि एक ओटीची दिली त्याने नाही का. हे असा ओटीची दिली. आपलं चार्जर बसवतो ना आपण फोनचं, तर तिथं बसवायचा. हा ओटीजी तिथं असा बसवायचा असतो. त्यानंतर त्यांनी आपल्याला 2 माईक पण दिले नाही का असं. हे त्या ऑलरेडी त्या डबीमध्ये चार्जिंग होत राहते नाही का. त्यांना इथं चार्जिंगसाठी असं दिले त्यांनी इथं. आणि आपण चार्जिंग पण करू शकतो नाही की. केबल पण दिले त्यांनी आपल्याला इथं बघा. याला काय दिलं त्यांनी, याला असं चिमटा पण दिले नाही का, असं इथं पुसू शकतो बा चिमटा. त्याच्यानंतर आपण असं चिटकून जातो ऑटोमॅटिक. असं बाहेर चिटकून जातो. नाही तर मग आपण जर तुम्हाला असं लावू शकतो मागच्या मध्ये. तर आता मी तुम्हाला आपल्या फोनला कनेक्ट करून दाखवतो कसा आवाज येतोय. मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये पण. आणि एकदम सोपं आहे ते चालू करायचं, काही अवघड नाही एकदम. आपण कसं आपल्याला आधीच बुद्धीचं काम आवडत नाही, असं एकदम सुटसुटीत काम झालं पाहिजे. त्याच्यामुळं कनेक्ट करायला एकदम सोपं, एकदम इझी माहिती आहे. कॅरी करायला पण एकदम सोपं नाही. कुठं पण खिशात घातला कुठं पण नेऊ शकतो आपण फास्ट मध्ये एकदम. हा ओटीजी आता मी हा ओटीजी फोनला कनेक्ट करतो. तो फसायचा हा आपली जे चार्जरची पिन आहे तिथे फसायचा आहे. याला इथं याला तर लागतीच, याला इथं लाईट लागते बघा. ही लाईट, याला पण इथं 2 लाईटी दिली. या लाईटीने ही लाईट सारखी, जी लाईट झाकझुक करते ना, ही लाईट एकदा सारखी झाली का हा माईक कनेक्ट होतो. चला तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो. तर हे बघू शकता मित्रांनो, आता ही लाईट मागाशी झाकझुक करीत होती ना, आता झाकझुक नाही करीत, पूर्ण हे झाली नाही का, एक सारखी लांबून राहिली. माईक कनेक्ट झालाय. आता तुम्हाला आवाज पण आला असेल. आता मग हा माईक आपण इथं लावून पण बोलू नाही का बाबा, बोलून बघू कसं येतं कसं काय. तर कसं काय मित्रांनो, एकदम व्यवस्थित आहे. तर आता मला सांगा तुम्ही कसं काय आवाज येतोय कसं काय नाही. प्रॉपर मध्ये कनेक्ट झालाय आपला माईक, काय अडचण नाही याच्यावरती. आणि याची रेंज कमीत कमी 10 नाही 20 फुटापर्यंत रेंज आहे या माईकची नाही. कमीत कमी फोन इथं ठेवून आपण 20 फुटापर्यंत जरी लांब गेलो
तरी पण एकदम व्यवस्थित आणि क्लिअर आवाज येतो. पैशांच्या हिशोबानं क्वालिटी एक नंबर दिली त्यांनी, काय अडचण नाही. कसं काय ऑडिओ क्वालिटी कशी वाटली ते पण सांगा तुम्ही नक्कीच आपल्याला. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.